17 जागा पैकी 6 जागा तर बिनविरोध झालेल्या आहेत. उर्वरित जागा तिन्ही पक्षाच्या आमच्या युतीमधल्या आमच्या निश्चितच चांगल्या मताधिकारी निवडून येतील आणि सर्व हेतून कामाला लागलेल्या तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. हेमंत पाटलांचं एक वक्ता आलं तुमचं घटक पक्ष असतील शिवसेनेचे नाही, कुठल्या संदर्भात ते बोलले मला कल्पनाच विचारतो. खाली हात घालायचा आणि घोडे बाजार मोठ्या प्रमाणात चालतात असं म्हणतात. मला ते अनुभवी नेते आहेत, त्यांना जास्त माहिती आहे. त्याची माहिती देऊन घ्या तुम्ही. कुठल्या बैठकीला? आज बैठकी भाजपचीच बैठकी होती ना. आर्थिक व्यवहार करून उमेदवाराला विकत घेतलं असं काही मी ऐकलं नाही, पण त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे हे कितपत बरोबर आहे तुम्ही त्यालाच विचारा. काल जे वक्तव्य आलेलं आहे गिरीश महाजनांचं, म्हणजे अमृतसरमध्ये जे झालं होतं प्रकार दिलरन वालांसोबत, ते शहीद झाले असं ते बोललेले आहेत. कितपत योग्य आहे हे वक्तव्य? जुन्या इतिहासात जाण्यात काही अर्थ नाही. आता आपण पुढे जाऊया. आज लातूर, बीड आणि धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पूर्वतयारी या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर, सर्वांबरोबर आणि पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. सर्व लोकप्रतिनिधी, आमदार या बैठकीला आणि त्याचबरोबर सर्व महाराष्ट्र प्रदेशाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणच्या ज्या नगरपालिका आहेत, नगर परिषदा आहेत व त्याचबरोबर महानगरपालिका आहेत, त्या महानगरपालिकेतील प्रमुख नेते मंडळी, माजी आमदार सर्वजण आज बैठकीला उपस्थित होते. 3 जिल्ह्यामध्ये असणारे मतदार हे विखुरलेले असल्यामुळे त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रमुख मंडळींनी कशा पद्धतीने जबाबदारीने सर्व मतदार जे आहेत ते 18 तारखेला मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत घेऊन आणणं ही कशी जबाबदारी कोणाकोणाची असणार आहे या संदर्भात सर्व नेते मंडळींची चर्चा झाली. अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना 12 वर्ष पंतप्रधान म्हणून पूर्ण झाली आणि त्यामुळे सिद्धेश्वराचं इथे असणार हे मंदिर आहे. महादेवाच्या त्या मंदिरामध्ये आज आम्ही सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभो यासाठी त्या ठिकाणी रुद्राभिषेक आणि महाआरती सुद्धा त्या ठिकाणी केली आणि महायुतीचे उमेदवार बसवराजजी हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील यासाठी सर्व पक्षातील असणारे, मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि इतरही पक्षांमधील अनेक जण हे त्यांना पाठिंबा देतात असं लक्षात येतं. त्यामुळे त्यांना या संपूर्ण होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने ते जिंकून येतील याची आजच्या बैठकीनंतर आम्हाला पूर्ण खात्री झाली. राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेचे आज ही बैठक जी आहे ही बैठक भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची असणारी आजची बैठक होती आणि त्या ठिकाणी महायुतीचे असणारे जे पदाधिकारी आहेत, जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर आमदार जे आहेत ते आमदार आता येणाऱ्या आजच्या नंतर त्या ठिकाणचे असणाऱ्या महायुतीचे जेवढे त्या ठिकाणचे मतदार आहेत आणि आमदार आहेत त्यांच्याबरोबर संयुक्तिक बैठका या अगोदरही त्यांच्या सगळ्यांच्या झालेल्या आहेत, परंतु उमेदवार आणि हे सगळी जण मिळून त्या बैठका घेऊन त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून
महायुतीला मतदान कसं होईल या संदर्भात तर या निवडणुकीत महायुतीमधला बेबनाव या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे आलाय का? नांदेडमध्ये आमदार हेमंत पाटील शिवसेनेचे आहे, त्यांचं असं मत आहे की ही सगळी कोळशाची खाण आहे, त्याच्या मला हात घालायचा नाहीये. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसा चालतो या निवडणुकीमध्ये, त्याच्यामुळे मी या निवडणुकीपासून दूर आहे असं त्यांचं वक्तव्य आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संपूर्ण निवडणुका ज्या आहेत विधान परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असणाऱ्या या निवडणुका असतात. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींना सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला असतो. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुमित्राताई असतील आणि महायुतीचे असणारे सर्व नेते मंडळी या संपूर्ण निवडणुकीमध्ये स्वतः लक्ष ठेवून आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार हे जिंकले पाहिजे यासाठी त्यांनी सर्वांनी एकत्रपणे सर्वांनी प्रयत्न करत आहेत. आपण पाहिलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी महायुतीच्या सर्व नेते मंडळींमध्ये चर्चा होते. चांगलं वातावरण हे सर्व ठिकाणी आहे. 17च्या 17 ठिकाणचे उमेदवार जे आहेत ते महायुतीचे उमेदवार आहेत आणि 17च्या 17 ठिकाणचे महायुतीचे उमेदवार जिंकून येण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख नेते या सर्व प्रक्रियेमध्ये अतिशय लक्ष ठेवून आहेत आणि निवडणुका अतिशय पारदर्शकपणे होतील याची सर्वजण दखल घेतात. तर सर्वत्र पैशाचा गोळेबाजार सुरू आहे. धन्यवाद.